अजित पवार गटानं संघाच्या बौद्धिक वर्गाला अनुपस्थिती दर्शवल्याच्या मुद्द्यावरनं सुधीर मुनगंटीवार यांनी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी। उपस्थित राहावं असं म्हटलं होतं। भाजपचे आमदार होते, सेनेचे काही आमदार होते, राष्ट्रवादी मात्र अनुपस्थित दिसले। नाही, मग आशिष शेलारांनी काय पत्र काढलं हे मला माहीत नाही। दरवर्षी अधिवेशनामध्ये आमदार इथं येण्याची इच्छा व्यक्त करतात आणि मग संघाच्या वतीने एक दिवस निश्चित करून त्यांची व्यवस्था केली जाते। इच्छा आमदारांची असते, संघ इथं या असं कधीही सांगत नाही आणि जेव्हा आमदार इच्छा व्यक्त करतात तेव्हा संघ त्यांची व्यवस्था करून एक दिवस निश्चित करून त्या सर्वांना इथं हे ऊर्जा केंद्र आहे, वैचारिक ऊर्जा केंद्र आहे। शेवटी निवडणुकीमध्ये विचार असावा, वैचारिक त्याला एक शक्ती असावी आणि या दृष्टीने आमदार इथे येतात। आज फरक काय भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्षांमध्ये? इतर पक्ष मतासाठी काहीही करतात, आम्ही या देशाच्या मनासाठी करण्याचा प्रयत्न करतो। अजितदादांनी ही ऊर्जा घेण्याचं नाकारलं, म्हणजे अजितदादांनी ते धर्मनिरपेक्ष आहेत किंवा ते संघ विचार मानत नाही हे सिद्ध केला का इथं? नाही, असं तर ते कधी म्हणाले नाही। संघ विचार मानत नाही, संघाचा विचार काय आहे? संघाचा विचार तर सब समाज को साथ लिए हम है। नमो मातृभूमि जिथे जन्मभूमि, नमो आर्यभूमि जिथे वाडभूमि, नमो पुण्यभूमि जिये चाचकामी पडो दे माझा सदा ती नमी में, वंदे मातरम, प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया। हा भाव आहे, हा नाकारायचा काय विषय आहे? खूप धन्यवाद सुधीर भाऊ। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मित्र, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। त्यांना वंदन करण्याची संधी मिळणं ही माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला काहीतरी शिकवणारा क्षण असतो आणि स्फूर्तीसुद्धा देणारा क्षण असतो। ती पंचसूत्री जी सांगितलेली आहे ती देशाच्या जडणघडणीच्या संदर्भातली आहे आणि त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर कॉमेंट करणं योग्य होणार नाही। आपापल्या पक्षांनी काय स्वतः म्हणजे कुठं जावं, काय करावं हा त्या स्वतंत्र पक्षाचा अधिकार आहे। आज संत रविदास महाराज यांची पण पुण्यतिथी आहे, त्यामुळे शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा रविदास महाराजांना आज अभिवादन करतोय। तुम्ही जो प्रश्न विचारला, इतर पक्षाची लोक गेली असतील तर तो त्यांचा अधिकार आहे। आमच्या गटातून किंवा आमच्या पक्षातून कोणी गेली नसतील आता तो आमचा अधिकार आहे। भारतामध्ये जातनिहाय जनगणनेची मागणी अनेक दशकांपासून केली जाते, मात्र जातनिहाय जनगणनेला संघाचा विरोध असल्याचं सांगितलं जात आहे। संघाचे श्रीधर गाडगे यांनीही जातनिहाय जनगणनेला विरोध असल्याचं सांगितलं। दरम्यान दुसरीकडे संघाच्या या निर्णयाला अजित पवार गटाचा विरोध असल्याचं समोर येत आहे, कारण जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे अशी मागणी अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांनी केलेली आहे। विविध जातींना त्यांच्या संख्येच्या आधारे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणं आणि गरजूंना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणं हा त्यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं जातं। विषमतेचं मूळ कारण खरं म्हणजे जातीगत व्यवस्था आहे। जर ती कालबाह्य व्हावी किंवा कालबाह्य आहे असं आम्ही समजतो एकीकडे, तर तिला जी गोष्ट कालबाह्य व्हावी असं वाटतं तिला पुन्हा मोजदाद करण्याचा काय अर्थ आहे? कारण ती व्यवस्था कोणी निर्माण केली हे माहिती नाही आणि कशी संपेल हे आपल्याला सांगता येत नाही। तिचा उच्चारच न करणे, तिचं त्याकडे लक्ष देणे हे जास्त आहे, कारण शेवटी मोजदाद केली की पुन्हा तिचा उहापोह होणार, पुन्हा आपल्या हक्कासाठी आणि याच्यासाठी भांडणं होणार आणि म्हणून अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची व्यवस्था असू नये असं आम्हाला वाटतं। संघाने किंवा भाजपने त्याला विरोध करण्याची काही आवश्यकताच नाही। जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, ती नेहरूंच्या काळात पण होत होती आणि नितीश कुमारांनी त्याची अंमलबजावणी केली। त्यामुळे महाराष्ट्रात जर जातीनिहाय जनगणना झाली तर कोणाचा म्हणजे कोणाची किती भागीदारी आहे त्या प्रमाणात ते आरक्षणाचा तिढा सुटेल। म्हणून भाजपने विरोधासाठी विरोध करू नये, संघाने जातीनिहाय जनगणनेसाठी त्यांनी आम्हाला पाठबळ द्यावं। ती जनगणना कधीच होत नाही, आजपर्यंत कधी झाली? काँग्रेसच्या राज्यातही नाही झाली। आपल्याकडे जी जातीय जनगणना ज्याला आपण समजतो ती सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस आहे, ती जातीय जनगणना नाही। आणि म्हणून मला वाटतं की हा गैरसमज अनेकदा असं होतं